काळोखाची चादर ओढलेलं हे बावधन गाव, पण आज इथली शांतता काहीतरी वेगळं सांगते. वारा थबकलाय, पानही हलत नाहीत, कारण आज या भूमीवर एक आदिम परंपरा जागी होणार आहे. जेव्हा जगासाठी रात्र असते तेव्हा बावधनसाठी एक नवा इतिहास सुरू होतो. मशालीच्या ज्वालांमध्ये चमकणारे ते चेहरे बघा, त्यात भीती नाही तर एक अनाकलनीय ओढ आहे. ही ओढ आहे आपल्या आराध्य देवतेची, काशीनाथाच्या असीम शक्तीची. हा केवळ लाकडाचा आणि लोखंडाचा सांगाडा नाही, हे आहे बगाड, हजारो वर्षांच्या श्रद्धेचं ओझं पेलणारा एक अढाव्य डोलारा. जेव्हा मंदिरातून हा रथ बाहेर पडतो तेव्हा हवेत गुलाल उडत नाही तर भक्तीचा वनवा पेटतो. ऐका तो आवाज, तो तुताऱ्यांचा ललकार आणि तो जयघोष, काशीनाथाच्या नावानं चांग भलं. हा आवाज कानावर पडला की रक्ताचा थेंब न थेंब शहारतो. परंतु या गावाचं नाव काय? बरं, यात्रा कोणत्या देवाची भरली? बरं, ह्या देवाला काशीनाथ पण म्हणतात ना? का म्हणतात? काशीचा नाथ आहे म्हणून. बरं, काशीनाथाचे सूर्य वर येतो, पण इथला उत्साह मावळत नाही. नव्या दिवसाची सुरुवात होताच बगाड यात्रेची खरी तयारी सुरू होते. गावातील बैलांना प्रेमाने सजवलं जातं, त्यांच्या अंगावर गुलाल उधळला जातो. रंगाने नटलेले हे बैल आजच्या परंपरेचे मुख्य मानकरी असतात. यानंतर गावकरी सर्व बैलांना घेऊन बगाड ज्या मैदानातून सुरू होतो त्या कृष्णा नदीच्या पवित्र काठावर येतात. नदीच्या साक्षीने आणि देवाच्या नावाने आजच्या यात्रेची सुरुवात होण्याची तयारी सुरू होते. आता हे मैदान माणसांनी नाही तर भावनांनी भरले. दुरून पाहिलं तर असं वाटतंय जणू एखाद्या रंगाचा महापूरच लोटलाय. बघा त्या बैलजोड्यांना, सोन्यासारखं रूप आणि अंगात वाघाचं बळ. जेव्हा या सर्जाराजाच्या खांद्यावर तो बगाडाचा भार पडतो तेव्हा जमिनीलाही भेगा पडतील की काय असं वाटतं. ही ताणलेली कास, हे घुंगरांचे आवाज, हे जणू एखाद्या युद्धाचं दृश्य. वरतून पाहिलं तर लक्षात येईल, हा केवळ एक सोहळा नाही, हे एक मानवी चक्रव्यूह आहे. लाखो लोक, एकच दिशा आणि मधून डौलाने चालणारा तो उंच बगाड. तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानालाही कोडं पाडणारं हे दृश्य म्हणजे अतुल्य महाराष्ट्र. माणसं बदलली, पिढ्या बदलल्या, पण या मातीचा गंध आणि बगाड ओढण्याची ती जिद्द आजही तशीच आहे. काका, आपल्या बगाडाची परंपरा किती वर्ष जुनी आहे? 350-400 वर्ष जुनी आहे. बरोबर. आता समजा हे बगाड तिथं भरतंय नाही का, याच्या मागे म्हणजे तुमची पण एक वेगळी उत्सुकता असेल. तुम्हाला आज नक्की कसं वाटतंय बगाडच्या दिवशी? तुमची थोडीशी भावना सांगा. म्हणजे वर्षात एक दिवस होतो, म्हणजे आम्हाला इतका आनंद होतो. आम्ही एक महिनाभर आमची यात्रेची सुरुवात करतो. आम्ही नव्याच्या पुनवाला कळक तोडली जातात. होळीला कौ लावला जातो. 12च्या रात्री 12 नंतर कौ लावला जातो. त्यातले एक 50 ते 60 नवस असतात. त्यातलं एक नवस बगाड म्हणजे निवडला जातो. आता साधारणतः रूपरेषा कशी असते आता इथून चालू झाल्यानंतर? आता कसं आहे, जागेवरती पिसाळ तर्फेची बैल असतात. इथनं परत भोसले तर्फेची, परत पाटलांची, म्हणजे असं 9 ते 10 होते.
12 बैल अशी झुंपली जातात. म्हणजे ज्याला जसं मान आहे तसं पुढे बैल झुपत जातात. हो, तशी बैल झुपत जातात. आणि शेवटी गावात बगाड गेले की बगाडाची 6 बैल अशी देवळापर्यंत नेली जातात. आता खरं तर बघतो एवढा सगळा उत्सव, एवढा सगळा नाही का लोक जमलेली आहेत, एक वेगळाच जल्लोष आणि वातावरण सगळं आनंदमय होऊन गेलेलं आहे. तसं तालुक्यात आमच्या 5 बगाड आहेत. सगळ्यात मोठं बगाड म्हणलं की बावधनचं बगाड आहे. फुलेनगर आहे बाबा, पांडे, सुरूर आहे, कवटे आहे, आमचं बावधनचं. 5 बगाड म्हणलं की आमचं बावधनचं बगाड आहे. सगळ्यात मानाचं बघा. सगळ्यात मानाचं बघा. आणि 400 ते 500 बैल तुम्हाला एका दिवशी बघायला मिळतात. आता जो बगाडाला जो बगाडा जोडला जातो हा, तर त्याचं काय कारण म्हणजे कशामुळे कसं आहे बाबा, नवस केला असतो, नवस पूर्ण झाला की त्या वर्षापासून कौलाला बसायचं. जवळजवळ 20 वर्ष 25 वर्ष नवस पूर्ण होत नाही. आता यांनी 2010 साली नवस केला होता की भावाला बरं वाटत मी तुझा बगाड घेतो. मग यंदा त्यांचं बगाड आहे. महाराष्ट्रात एकच बगाड आहे, त्यासाठी अख्खं गाव जगतं. एकीचे प्रतीक म्हणजे बावधनचं बगाड. हा खेळ जीवाचा आहे, हा खेळ विश्वासाचा आहे. बावधांचं बगाड ही केवळ यात्रा नाही, ही ओळख आहे त्या रक्ताची, ज्याने आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे. हा सोहळा संपेल, गुलाल जमिनीवर स्थिरावेल, पण इथल्या प्रत्येकाच्या काळजात पुढच्या वर्षीची प्रतीक्षा आजच सुरू झालेली असेल. कारण परंपरा कधीच मरत नाहीत, त्या बावधांच्या या बगाडासारख्या उंच शिखरावरून जगाला आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतात.